टेस्ट 8 चा हिस्ट्रीवाला पार्ट आपण पाहतोय. पहिला प्रश्न हा आहे की मोहेंजोदडोवरून जी नर्तकीची मूर्ती मिळाली होती ती कोणत्या तंत्रज्ञानाने बनवलेली आहे. ठीक. सो काय उत्तर असावं याचं. सो टेराकोटा. टेराकोटाची मूर्ती आहे का ती. तुम्ही म्हणते टेराकोटा उत्तर यायचं नाही. हां, पहिली गोष्ट तर तंत्रज्ञान विचारलेलं आहे ना. हां, मग काय उत्तर यायचं. पिंचिंग तंत्रज्ञान. अच्छा, पहिले हे लक्षात ठेवा की हरप्पा कालीन जितक्या मूर्त्या मिळालेल्या आहेत है ना, त्यापैकी नर्तकीची मूर्ती जी मिळालेली आहे ही कुठून मिळालेली आहे. मोहेंजोदडोवरून मिळालेली आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं. ठीक. या मूर्तीची आकृती जी आहे ही किती इंचेसची आहे. ही 4 इंचाची मूर्ती आहे. याचा धातू आहे कांस्य. आणि कांस्य म्हणजे काय. हे एलॉय आहे है ना. एलॉय कसलं. कॉपर आणि टिन याचं एलॉय आहे. आणि या मूर्तीला बनवण्याचं जे तंत्रज्ञान आहे याला लॉस्ट वॅक्स टेक्नॉलॉजी म्हणतात. लॉस्ट वॅक्स टेक्नॉलॉजी म्हणतात. या लॉस्ट वॅक्स टेक्नॉलॉजीलाच फ्रेंच भाषेमध्ये म्हणतात सायर परड्यू. याला खूप पॉप्युलर म्हटलं जातं सायर परड्यू. सो सायर परड्यू टेक्नॉलॉजी काय आहे हे समजून घ्या. आता हे समजून घेण्याआधी तुम्हाला काय समजून घ्यावं लागेल. हे कट करू शकते. ठीक आहे. तुम्हाला पहिले हे समजून घ्यावं लागेल की इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनच्या काळात कोणकोणते तंत्रज्ञान लोकांना माहिती होते. त्या काळातल्या लोकांना कोणकोणते तंत्रज्ञान माहिती होते हे पहिले माहिती असायला पाहिजे. सो त्यापैकी सगळ्यात पहिलं होतं सायर परड्यू जे तुम्ही पाहताय. सायर परड्यू तंत्रज्ञान काय आहे. हे तंत्रज्ञान असे आहे की मातीची आकृती एक बनवली जायची. पहिले चिकण मातीची एक आकृती बनवली जायची. त्याला उन्हात वाळवलं जायचं. ठीक. ती आकृती बनवतानाच त्याच्या पायाला तळपायाला एक छिद्र केलं जायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर मेणाची आकृती बनवली जायची. मेणाची आकृती बनवल्यानंतर मातीचा थर त्याच्यावर दिला जायचा आणि त्याच्यानंतर मग त्याला पायाला छिद्र केलं जायचं मातीच्या आकृतीला. आणि त्याच्यानंतर मग ती आगीत भाजली जायची आणि मग ते मेण वितळून जायचं. तो जो साचा तयार होणार त्यामध्ये धातू टाकला जायचा. धातू ओतल्यानंतर तो थंड झाल्यावर जी मूर्ती बनणार ती आहे ती मूर्ती नर्तकीची. ती आहे सायर परड्यू टेक्नॉलॉजी. हे जमलं का. ठीक आहे. सो सगळ्यात पहिले तर काय करणार. एक मेणाची मूर्ती बनवणार. एक मेणाची मूर्ती पहिले बनवली जायची. त्याच्यावर मातीचा थर दिला जायचा. हा मातीचा थर आगीत ही पूर्ण मूर्ती आगीत भाजली जायची है ना. त्यानंतर मेण काढून टाकलं जायचं. छिद्राद्वारे मेण काढून टाकलं जायचं आणि मग हा जो काही साचा तयार होणार यात वितळवलेला धातू ओतला जायचा आणि त्याच्यानंतर जी मूर्ती तयार होणार ती मूर्ती आहे नर्तकीची मूर्ती. हे टप्पे आहेत सायर परड्यू टेक्नॉलॉजीचे. जमलं. आता ही जी नर्तकीची मूर्ती उभी आहे किंवा जी मूर्ती आपल्याला मिळालेली आहे ती कोणत्या मुद्रेत उभी आहे. त्रिभंगा मुद्रेत उभी आहे. ठीक. त्रिभंगा मुद्रेत उभी आहे. हे लक्षात ठेवाल की ही जी नर्तकीची मूर्ती मिळालेली आहे तिची नृत्य मुद्रा आहे त्रिभंगा. तिची नृत्य मुद्रा आहे त्रिभंगा. आणि भारतीय इतिहासात अजून कोणकोणत्या मूर्त्या अशा आहेत ज्या त्रिभंगा मुद्रेत मिळालेल्या आहेत. नटराजांची मूर्ती. अजून श्रीकृष्णांची मूर्ती. श्रीकृष्ण देखील तुम्हाला याच मुद्रेत बघायला मिळतात. ठीक. आता दुसरी गोष्ट ही की ही जी नर्तकीची मूर्ती मोहेंजोदडो मधून मिळालेली आहे. मग अशाच प्रकारची एक मूर्ती एक नर्तक मिळालेला आहे. मेल फिगर मिळालेला आहे. पुरुष मिळालेला आहे जो नर्तक आकृतीत आहे. हा कुठून मिळालेला आहे. हा मिळालेला आहे हडप्पा मधून. हा हडप्पा मधून मिळालेला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे की ही मूर्ती जी आहे ही कांस्य धातूची आहे. हा नर्तक जो आहे हा टेराकोटाचा बनलेला आहे. टेराकोटाचा बनलेला आहे. टेराकोटाचा अर्थ आहे भाजलेली माती. भाजलेल्या मातीने बनलेली मूर्ती. हे जमलं. म्हणजे एवढ्या गोष्टी तुम्हाला इथून माहिती असायला पाहिजेत. त्यानंतर आता हे झालं एक तंत्रज्ञान. दुसरं तंत्रज्ञान होतं पिंचिंग टेक्नॉलॉजी. पिंचिंग तंत्रज्ञान है ना. मग पिंचिंग तंत्रज्ञानाचा काय अर्थ आहे. याचा अर्थ असा आहे की ओल्या मातीला दोन बोटांच्या हाताच्या दोन बोटांनी दाबून आकार दिला जायचा. त्याला म्हटलं गेलं पिंचिंग तंत्रज्ञान.
जमलं? आलं का लक्षात? की ओल्या मातीचा जेव्हा तुम्ही आकार बनवणार तेव्हा हाताच्या 2 बोटांमध्ये दाबून आकार दिला जायचा, त्याला पिंचिंग म्हटलं जातं. हे तंत्रज्ञान देखील यांना माहिती होतं. ठीक. आणि तिसरं तंत्रज्ञान कोणतं आहे? सायर कोटिंग, है ना. कोटिंग तंत्रज्ञान म्हणजे काय की मूर्ती पूर्ण झाली आणि त्याच्यावर मग एक थर, धातूचा थर दिला जायचा. ठीक. अशा प्रकारची आकृती कुठे मिळालेली आहे सांगा, है ना. सायर कोटिंग तंत्रज्ञान काय आहे? सायर कोटिंगचा अर्थ असा आहे की जेव्हा कोणतीही कलाकृती पूर्ण झाली त्याच्यानंतर म्हणजे कंप्लीट मूर्ती तयार झाल्यानंतर पावसा पाण्यापासून वाचवण्यासाठी किंवा गंज लागू नये स्पेशली म्हणून त्याच्यावर धातूचा अजून एक थर दिला जायचा. आणि अशा प्रकारची एक आकृती मिळालेली आहे. नाही. कुतुब मिनार जवळ उभा असलेला लोहस्तंभ, हा, कुतुब मिनार जवळ उभा असलेला जो लोहस्तंभ आहे, लोहस्तंभ याला आयरन पिलर देखील म्हणतात. हा आयरन पिलर कुठे आहे? मेहरोलीला आहे. मेहरोली, मेहरोलीचा दिल्लीचा हा आयरन पिलर आहे जो गुप्त काळातला आहे, गुप्त काळातला आहे. ठीक. आणि हजारो वर्षांपासून हा पावसात उभा आहे, उन्हात उभा आहे, थंडीत उभा आहे, ओपन आहे, पण तरी त्याला अजून गंज लागलेला नाही, आयरन आहे. ठीक. मग का लागलेला नाही? तर त्याच्यावर एक कोटिंग आहे, है ना, एका धातूची कोटिंग आहे आणि हजारो वर्षांपासून तो तसाच उभा आहे. त्याच्यावर एक शब्द मिळालेला आहे. शब्द काय आहे? चंद्र. चंद्र हा शब्द मिळालेला आहे आणि त्याच्यावरून मग आपण हे अनुमान लावलेलं आहे की हे चंद्रगुप्त या शासकाने बनवलेला आयरन पिलर आहे. ठीक आहे, जमतंय? ठीक आहे. हा आहे चंद्रगुप्त. सो असे 2-3 तंत्रज्ञान होते जे यांना माहिती होते. टेराकोटाचा अर्थ असा आहे की आगीत भाजलेली माती, अग्नीत भाजलेली माती, याला टेराकोटा म्हणतात. ठीक आहे. सो याचं उत्तर आहे बी. बी उत्तर आहे पहिल्या प्रश्नाचं. ठीक. कंप्लीट सॉल्व्ड. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न हा आहे की सिंधू खोऱ्यातील संस्कृतीतील स्थळांपैकी आक्रमक मुद्रेत असलेल्या वृषभाची मूर्ती कुठे मिळालेली आहे? आता आक्रमक मुद्रेत असलेला वृषभ तुम्हाला वर्तमान काळात कुठे बघायला मिळतो? वृषभचा अर्थ कळतोय ना तुम्हाला? बैल. आक्रमक मुद्रेत असलेला वृषभ याचा वर्तमान काळाशी कुठे संबंध आहे जरा सांगा बरं. संसद आणि बैल काय संबंध? हां, शेअर मार्केट. शेअर मार्केट, बुल मार्केट म्हणतो ना आपण त्याला, शेअर मार्केटच्या बाहेर जे है ना, दलाल स्ट्रीट, राईट. सो हा मोहिंजोदडो हडप्पा काळात कुठे मिळालेला आहे हा विचारलेला आहे, है ना. ऑप्शनमध्ये तुमच्या कोण कोण आहे बघा. ऑप्शनमध्ये लोथल, कालीबंगा, हडप्पा आणि धोलावीरा. हे कधी ऐकण्यात नाही आलेलं आहे, है ना. पण बघा, वर्तमान काळात ज्या गोष्टी चर्चेत असतात त्यावर एक्झाममध्ये प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. सो हे लक्षात ठेवाल. हे कुठे मिळालेलं आहे? हे मिळालेलं आहे कालीबंगाला. कालीबंगाला मिळालेलं आहे. कालीबंगा राजस्थानमध्ये आहे. ठीक. नदी कोणती होती? कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर आहे? राजस्थानला कोणती नदी असणार? बरोबर मी सरस्वती नदी, जिचं जुनं नाव होतं घग्गर. घग्गर नदीच्या किनाऱ्यावर मिळालेली आहे, है ना. आता सरस्वती नदी लुप्त झालेली आहे, घग्गर नदी लुप्त झालेली आहे. काठ, किनारा यांच्या किनाऱ्यावर हे वसलेलं शहर आहे. याचं उत्खनन कोणी केलं होतं? कालीबंगाचं उत्खनन कोणी केलं होतं? हे प्रश्न आहेत ना तुमच्या एक्झामचे. जोड्या लावामध्ये विचारलेलं आहे. एक्झामला 30 दिवसांपेक्षा कमी दिवस राहिलेले आहेत. अमलानंद घोष कधी केलं होतं? 1952ला केलं होतं, 1952ला केलं होतं, है ना. स्वतंत्र भारताच्या स्वातंत्र्यानंतर इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनची उत्खनित करण्यात आलेली ही कितवी साईट आहे? है ना. पहिली साईट रोपड, पहिली रोपड आणि दुसरी कालीबंगा. ठीक. भारत स्वतंत्र झाल्यानंतर उत्खनन झालेली ही दुसरी साईट आहे. ठीक. हे महत्त्वाचं. त्यानंतर दुसरं काय की कालीबंगाला तिसरी राजधानी कोणी म्हटलं होतं? इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनची तिसरी राजधानी असं कोणी म्हटलेलं आहे?
इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनची तिसरी राजधानी. मग पहिल्या दोन कोण? एक हडप्पा आणि एक मोहेंजोदडो है ना. मग तिसरी राजधानी कोणी म्हटलेलं आहे? तिसरी राजधानी म्हटलेलं आहे दशरथ शर्मा यांनी. दशरथ शर्मा यांनी तिसरी राजधानी म्हटलेलं आहे इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनला. ठीक आहे. आता या कालीबंगाला अजून काय काय सापडलेलं आहे? हे तर सापडलेलंच आहे, फाईन. अजून काय काय सापडलेलं आहे? काय काय प्रश्न येऊ शकतात ते लक्षात ठेवा. हां हां नाही, बांगड्यांचा प्रदेश, बांगड्यांची फॅक्टरी मिळालेली आहे म्हणून काळ्या बांगड्यांचा प्रदेश त्याला म्हणतात. यज्ञवेदी मिळालेले आहेत कालीबंगाला, यज्ञवेदी मिळालेले आहेत है ना. यज्ञवेदीला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? फायर अल्टर्स. किती मिळालेले आहेत? 7. कशा आहेत? आयताकृती. आयताकृती 7 यज्ञवेदी तुम्हाला कालीबंगामधून मिळतात. अजून कुठून मिळतात? लोथलमधून मिळतात. सो लोथल आणि कालीबंगा हे 2 अशी शहरं आहेत जिथून यज्ञवेदी मिळालेले आहेत. ठीक आहे. अजून अजून काय मिळालेलं आहे? इथून विटा मिळालेल्या आहेत आणि विटा कशा आहेत? 30 बाय 20 बाय 10 सेंटीमीटरच्या विटा आहेत, ज्या अलंकृत विटा आहेत. अलंकृत विटा, डेकोरेटेड ब्रिक्स मिळालेल्या आहेत कालीबंगाला. मग कालीबंगाला सगळ्यात श्रीमंत शहर देखील म्हटलेलं आहे. ठीक, म्हणजे इथून 3 प्रकारच्या विटा मिळालेल्या आहेत, कच्च्या, भाजलेल्या आणि अलंकृत. सो अलंकृत विटांची साईज आहे 30 बाय 20 बाय 10 सेंटीमीटर्स. ठीक, इथून तुम्हाला याची शेती मिळालेली आहे ना, जवची शेती मिळालेली आहे. या व्यतिरिक्त पायाने चालणारी चक्की मिळालेली आहे. पायाने चालवली जाणारी चक्की मिळालेली आहे. ठीक, या इथून तुम्हाला भूकंपाचे साक्ष देखील मिळतात. भूकंपाचे एव्हिडन्सेस मिळालेले आहेत है ना. आणि कालीबंगामध्ये काय मिळालं नाही, आता काय मिळालं हे तर माहिती आहे है ना. सगळ्या इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनमध्ये काही गोष्टी खूप कॉमनली मिळाल्या. कालीबंगामध्ये मात्र एक गोष्ट मिळाली नाही. ती कोणती गोष्ट होती है ना? कालीबंगामध्ये मिळालं नाही, मातृदेवीची मूर्ती मिळाली नाही. कालीबंगामध्ये मातृदेवी नाही है ना. मग हे लक्षात कसं ठेवायला? आजही राजस्थानमध्ये महिलांची संख्या थोडीशी कमी आहे बघा. मातृदेवीची मूर्ती तिथे नाहीच मिळालेली आहे है ना. सो कालीबंगामध्ये मातृदेवीची मूर्ती मिळालेली नाही. ठीक आहे. अच्छा, कालीबंगाचा विनाश कसा झाला असावा असं सांगितलेलं आहे. सो घग्गर नदी किंवा सरस्वती नदी सुकून गेल्यामुळे कालीबंगाचा विनाश झाला असावा असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. आता करंट अफेअरमध्ये हे कुठे आहे? 2020-21चा जो बजेट आलं होतं है ना, तेव्हा काही म्युझियम बनवण्याबद्दल चर्चा झाली होती. एक म्युझियम बनवणार होते राखीगडीला आणि एक म्युझियम बनवणार होते लोथलला. लोथलला अंडर वॉटर म्युझियम बनवणार होते. फाईन. मग कालीबंगाला अशा प्रकारचं म्युझियम कधी बनवलं गेलं? हा करंट अफेअरचा प्रश्न. ठीक आहे. सो कालीबंगाला राज्य सरकारने एक संग्रहालय बनवलं होतं. कधी बनवलं होतं? 1985 1985-1986 है ना. इथे राज्य सरकारने संग्रहालय बनवलेलं आहे. आणि 2020-21च्या बजेटमध्ये कुठे बनवण्यासाठी सांगितलं होतं? लोथलला अंडर वॉटर आणि राखीगडीला बनवण्याचं चर्चा होती. एवढे प्रश्न आहेत जे इथून येण्याची संभावना आहे, म्हणून हा प्रश्न इथे घेतलेला आहे. ठीक, त्यानंतर आता तिसरा प्रश्न हा आहे की ऋग्वेदात राष्ट्र या शब्दाची पुनरावृत्ती किती वेळा झालेली आहे? बघा, वर्तमान काळ जो तुम्हाला बघायला मिळतोय स्पेशली पोस्ट कोविड, तो काळ आहे सांस्कृतिक पुनर्जागरणाचा. कल्चरल रेनेसन्स भारत एव्हिडेंट करत आहे. ठीक, आणि या वेळेला मग राष्ट्रवाद पुन्हा जागा झालेला आहे. धार्मिक कलह आहेत, संघर्ष सुरू आहे. फाईन. सो एक इतिहास तुमच्या समोर घडतोय. मग हा प्रश्न एक्सपेक्टेड आहे की ऋग्वेदात राष्ट्र हा शब्द किती वेळा आलेला आहे. याच्या आधी कोणता प्रश्न विचारला होता आयोगाने? अग्नी विचारला होता. अग्नी 200 वेळा आलेला आहे. राष्ट्र किती वेळा आलेला आहे? हां, नाही
राष्ट्र 10 वेळा आलेला आहे. ठीक, राष्ट्र हा शब्द ऋग्वेदात 10 वेळा आलेला आहे. 10 वेळा आलेला आहे. ऋग्वेदात इतर शब्द जे आहेत ते पिता सगळ्यात जास्त वेळाला आलेला आहे. 335 टाइम्स पिता आलेला आहे. फाईन, पिता 335 टाइम्स आलेला आहे. त्यानंतर इतर शब्द अजून कोणते कोणते आहेत, जसं जन, जन 270 वेळा आलेला आहे. माता 234 वेळा आलेला आहे, है ना. विदथ, विदथ महत्वाचे बरे या वेळेला, लोकतंत्राचं निशाणी होती विदथ. ठीक, सो विदथ किती वेळा आलेला आहे, 122 वेळा, 122 टाइम्स विदथ हा शब्द आलेला आहे. सूर्य हा शब्द किती वेळा आलेला आहे, सूर्य देखील आलेला आहे 10 वेळा. सूर्य हा शब्द 10 वेळा आलेला आहे. आणि महत्वाचं म्हणजे आर्य हा शब्द ऋग्वेदात किती वेळा आलेला आहे, आर्य हा शब्द ऋग्वेदात 33 वेळा आलेला आहे, 33 टाइम्स. ठीक, सो ऋग्वेदात पुनरावृत्ती झालेले काही शब्द आहेत जे सांस्कृतिक पुनर्जागरणाशी संबंधित आहेत. त्यांना थोडंसं लक्षात ठेवा, इथून प्रश्न येऊ शकेल जर आला तर. ठीक आहे, जाऊ शकते पुढे. नेक्स्ट प्रश्न कोणता आहे आपला, 4थ्या नंबरचा. अल्गोरिदमच्या गणितीय शाखेचे नाव देण्याचे श्रेय कोणत्या अरब शास्त्रज्ञाला दिलं जातं, अल ख्वारिझमी, अल ख्वारिझमी याला दिलं जातं, अल ख्वारिझमी. ठीक आहे, अल्गोरिदमच्या गणितीय शाखेचं नाव देण्याचं कार्य याने केलं होतं, अल ख्वारिझमीने. त्यानंतर 5वा प्रश्न आहे बघा, आयोगाने मागच्या वर्षी विचारलं होतं अल-बरुनीचं पुस्तक तहकीक ए हिंद कोणी लिहिलंय, हा प्रश्न आलेला आहे. तहकीक ए हिंद यालाच किताबुल हिंद देखील म्हणतात. ठीक आहे, आता या वेळेला मग एक्सपेक्टेड काय की कोणत्या भाषेत लिहिलेलं आहे, कोणत्या भाषेत लिहिलेलं आहे, अरबी. अरबी, ही वॉज अ अरेबियन रायटर ना, अरबी. ठीक, आणि मग या पुस्तकाचा संदर्भ काय होता, कशाशी संबंधित हे पुस्तक होतं, तर ते सांगते. एकतर समुद्री व्यापार, भारताचा चीनशी व मध्य एशियाशी असलेला समुद्री व्यापार. त्यानंतर समुद्री मार्ग आणि भारतीय समाज याबद्दल त्याने वर्णन केलेलं आहे. ठीक, त्यानंतर 6वा प्रश्न आहे तुमचा. ठीक आहे, 6वा प्रश्न आहे तुमचा, दिवाण ए कोही, है ना. दिवाण ए कोही हा विभाग सल्तनत काळात खालीलपैकी कोणाशी संबंधित होता, कोणत्या विभागाशी संबंधित होता हे विचारलेलं आहे. हा प्रश्न रिपीटेड आहे ना, PYQ आहे. ठीक, कशाशी संबंधित होता, कृषीशी संबंधित होता. आता कृषीशी संबंधित जे होता याच्या हा काय संबंध आहे, म्हणजे दिवाण ए कोही नक्की काय आहे, तुम्हाला हे माहिती आहे का. दिवाण ए कोही कोणी आणलं होतं, मोहम्मद बिन तुगलक. MBT ने आणलं होतं, हे पहिलं मोहम्मद बिन तुगलकने आणलं होतं. मोहम्मद बिन तुगलक इतिहासात त्याच्या प्रयोगासाठी ओळखला जातो. किती प्रयोग, 5 प्रयोग. कोणते कोणते, एकतर त्यांनी राजधानी स्थानांतरित केली होती, राजधानी स्थानांतरण केलं होतं. आणि कुठून कुठे केलं होतं, दिल्ली ते दौलताबाद, हा, दिल्ली ते दौलताबाद. देवगिरीचं नाव बदलून त्याने दौलताबाद केलं होतं. ठीक, नाव बदलण्याची कहाणी आपल्याकडे पहिल्यापासून आहे. फाईन. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरं काय केलं होतं, टोकन मुद्रा, टोकन करन्सी देखील यानेच आणली होती, MBT. त्या व्यतिरिक्त अजून काय केलं होतं, खोरासानचं अभियान, खोरासान अभियान आणि कराचील अभियान. आणि अजून काय केलं होतं, गंगा यमुना क्षेत्रात कर वृद्धी केली होती, कर वृद्धी देखील केली होती. ठीक, या 5 गोष्टींसाठी MBT ओळखला जातो. हे 5ही अभियान फेल झाले होते. ठीक आहे, हे 5ही अभियान फेल झाले होते, यामुळे जनता प्रचंड त्रस्त झाली होती. आणि MBTचे जे रायटर्स आहेत, तत्कालीन त्याचे जे कॉन्टेम्पररी रायटर्स आहेत, यामध्ये कोण कोण आहेत, इतिहासकार कोण कोण होते, बर्नी आणि बदायुनी, है ना. एक होता बर्नी, मोहम्मद बर्नी, आणि एक होता बदायुनी. या दोघांनीही MBTला क्रिटिसाइज केलेला आहे, आलोचना केलेली आहे की हा चांगला राजा नव्हता, है ना. काही लोकांनी त्याला पागल राजा देखील म्हटलेलं आहे. ठीक आहे. आता हे दिवाण ए कोही जे MBTने स्थापित केलं होतं, हे कशासाठी केलं होतं, याने तकावी ऋण दिला जायचा. तकावी ऋण म्हणजे काय,
शेती करण्यासाठी लोन दिलं जायचं. ठीक आहे, शेती करण्यासाठी लोन दिलं जायचं, याला तकावी ऋण म्हटलेलं आहे. ठीक आहे, सो दिवाणे कोही तकावी ऋणशी संबंधित आहे. हे शेती करण्यासाठी लोन, कर्ज पुरवठा, हे आहे दिवाणी कोही. ठीक, हे एमबीटी. एमबीटी नंतर कोण आलं? एफएसटी, फिरोजशाह तुगलक. आणि फिरोजशाह तुगलक बद्दल काय लक्षात ठेवाल? त्याने अनेक शहरं वसवली होती, त्याने अनेक विभाग स्थापित केले होते आणि याने देखील एक कर लावला होता. हा कर कोणता होता? याचा कर होता हर्क ए शर्ब. याचा कर होता हर्क ए शर्ब, फिरोजशाह तुगलक, है ना. सो हा हर्क ए शर्ब कशाशी संबंधित आहे? हर्क ए शर्ब संबंधित आहे सिंचन कर. हा आहे सिंचनावर लावला गेलेला कर. म्हणजे मोहम्मद बिन तुगलकने शेती, कृषी करण्यासाठी लोन दिलं होतं आणि फिरोजशाह तुगलकने सिंचन कर आकारला होता. हे दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. ठीक आहे, फिरोजशाह तुगलक बद्दल अजून जे माहिती असायला पाहिजे, अनेक शहरांची स्थापना आणि अनेक विभागांची स्थापना. ठीक, शहरांमध्ये महत्त्वाचं जौनपूर. जौनपूर शहर वसवलं होतं आणि जौनपूर शहर कोणाच्या नावावर वसवलं होतं? जौनपूर शहर कोणाच्या नावावर वसवलं होतं? जौना खान. जौना खान. जौना खान म्हणजे कोण? मोहम्मद बिन तुगलक. मोहम्मद बिन तुगलकचं खरं नाव, ओरिजिनल नाव हे होतं. ठीक आहे, हे झालं प्रश्न क्रमांक 6. डन. 7व्या प्रश्नावर आलात. खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने काँग्रेस केवळ सूक्ष्म अल्पसंख्यक लोकांचे प्रतिनिधित्व करत असल्याची खिल्ली उडवली होती? डफरेन, है ना. जेव्हा स्थापन झाली तेव्हाच त्यांनी म्हटलं होतं की खूप कमी लोकांना, म्हणजे समाजातल्या अल्पसंख्यक, सूक्ष्म अल्पसंख्यक लोकांचं प्रतिनिधित्व करते. मग इथे अल्पसंख्यक म्हणजे मुस्लिम आहे का? नाही. समाजातला जो एलिट क्लास होता त्यांचं प्रतिनिधित्व करणारी काँग्रेस, असं डफरिनने म्हटलेलं आहे. कर्जनने काय म्हटलेलं आहे? कर्जनने म्हटलेलं आहे की मी अशी अपेक्षा करतो की काँग्रेस लवकरच शांततापूर्ण मृत्यूला प्राप्त होईल, है ना. अशा प्रकारे याने म्हटलेलं आहे. सो याचं उत्तर आहे डफरिन. त्यानंतर 1784 मध्ये कलकत्ता येथे एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना कोणी केली होती? सर विल्यम जॉन्स. हां, सर विल्यम जॉन्स यांनी केली होती. ठीक, सर विल्यम जॉन्स, म्हणजे याचं उत्तर आहे बी, 7वं, है ना. त्यानंतर पेशवाई कोणत्या वर्षी संपुष्टात आली? हा ट्रिकी क्वेश्चन. हा, 18 मध्ये आली. 1818ला युद्ध झालं होतं, म्हणूनच मी म्हटलं हा ट्रिकी प्रश्न आहे. पेशवाई संपुष्टात कधी आली? पेशवाई एंड ऑफिशियली कधी झाली हा प्रश्न आहे. 58ला झाली, है ना. 1858ला जो कायदा आला होता, भारत शासन कायदा, त्यावेळेला सगळे पेन्शन संपवले. 1818च्या युद्धानंतर बघा, 1818ला भीमा कोरेगावचं युद्ध झालं. बाजीराव सेकंड या युद्धात शरण गेले. कोणाला शरण गेले? जॉन माल्कम. जॉन माल्कम पुढे शरणागती पत्कारली होती, है ना. या युद्धात आष्टीचं युद्ध महत्त्वाचं होतं. आष्टीच्या युद्धात कोण मारले गेले? बापू गोखले. सेनापती बापू गोखले मारले गेले आणि त्याच्यानंतर मग हे युद्ध संपुष्टात आलं होतं. मग हे युद्ध संपुष्टात आल्यानंतर पेशवाई संपली नव्हती. पेशवाई होती कुठे? बाजीराव सेकंड यांना कानपूरला स्थानांतरित केलं होतं, पेन्शन दिलं होतं, है ना. आणि मग यांचेच दत्तक पुत्र होते नानासाहेब, है ना. नानासाहेब ज्यांनी 1857च्या उठावात भाग घेतला होता, बरोबर. तात्या टोपे त्यांचे सेनापती. तात्या टोपेंचं खरं नाव? रामचंद्र पांडुरंग. हा प्रश्न विचारलेला प्रश्न आहे बरं. रामचंद्र पांडुरंग. तात्या टोपे यांचं ओरिजिनल नाव रामचंद्र पांडुरंग होतं. नानासाहेब पेशव्यांचे ते सेनापती होते. 1857च्या उठावात त्यांनी भाग घेतला होता आणि 1857च्या उठावात नानासाहेब पेशवे कुठे निघून गेले? नेपाळला, है ना. बेगम हजरत महल लखनौ आणि नानासाहेब पेशवे कानपूर, दोघेही नेपाळला निघून गेले आणि त्याच्यानंतर मग पेशवाई ऑफिशियली संपुष्टात आली होती 1858ला. ठीक. सो अशा प्रकारे तुम्हाला हे माहिती असायला पाहिजे. त्यानंतर 10वा प्रश्न आहे,
भारतीय राज्य समितीची स्थापना 1928 मध्ये कोणाच्या अध्यक्षतेखाली केली होती? है ना, याला बटलर कमिटी देखील म्हणतात, याला बटलर कमिटी देखील म्हणतात ना. सो याचे अध्यक्ष कोण आहेत? याचे अध्यक्ष आहेत सर हारकोट बटलर, हारकोट बटलर, है ना. या समितीची स्थापना का केली होती हे माहिती आहे का तुम्हाला? 1928 च्या आधी 1919चा कायदा आला होता, है ना. आणि 1919च्या कायद्यामध्ये काय केलं होतं की 10 वर्षांनी या कायद्याची पुनर्विलोकन करण्यासाठी एक कमिशन येईल. मग कमिशन आलं कधी? 1927 ला. या कमिशनने पूर्ण भारताचा दौरा केला, अनेक लोकांशी चर्चा केली आणि मग आपला रिपोर्ट दिला. या रिपोर्टमध्ये हे सांगितलं की अजूनही प्रांतांना स्वायत्तता देण्यासाठी प्रांत तयार नाहीत. फाईन. मग ही कमिटी आली ज्याला तुम्ही बटलर कमिटी म्हटलं. ठीक, बटलर कमिटी आली आणि या बटलर कमिटीने रिपोर्ट कधी दिला होता? हा रिपोर्ट दिला फेब्रुवारी 1929 ला. ठीक, या कमिटीचा संदर्भ काय होता? या कमिटीचा संदर्भ हा होता की राज्य आणि जितके प्रिन्सली स्टेट आहेत, है ना, राज्य आणि केंद्र संबंध आणि त्याच्याच बरोबर केंद्र आणि प्रिन्सली स्टेट संस्थानिक यांचे संबंध यांच्यावर अहवाल दिला होता. म्हणजे ही केंद्र राज्य संबंध समिती होती. ठीक, केंद्र राज्य संबंध समिती होती. ब्रिटिश आणि संस्थानिक यांच्यामध्ये कशा प्रकारचे संबंध असले पाहिजेत? ब्रिटिश आणि संस्थानिक यांच्यामध्ये कशा प्रकारचे संबंध असले पाहिजेत हे ठरवण्यासाठी ही समिती आली होती. ठीक, म्हणजे याचा अहवाल यांनी दिला होता. बटलर कमिटीचे इतर सदस्य कोण होते? ही 3 सदस्यीय समिती होती, हे लक्षात ठेवाल. ही 3 सदस्यीय समिती होती. ठीक, यामध्ये अध्यक्ष होते बटलर अध्यक्ष होते. त्यानंतर WS होल्डवर्थ हे सदस्य होते, होल्ड्सवर्थ सदस्य होते आणि SC विल हे देखील सदस्य होते. ठीक आहे, हे 3 सदस्य होते. ठीक, जाऊ शकते पुढे. हां, त्यानंतरचा प्रश्न आहे तुमचा की इंग्रजांनी रयतवाडी सिस्टम कधी कुठे लागू केली? मद्रासमधून सुरू केली होती, है ना, मद्रासमधून सुरू केली होती. मद्रासचा गव्हर्नर होता यावेळेला मुनरो, कॅप्टन मुनरो. सो मुनरोने रयतवाडी सिस्टम तिथे लागू केली होती. राईट. आता रयतवाडी सिस्टम लागू कधी झाली? 1820. रयतवाडीची प्रशंसा कोणी केली होती? कोणत्या भारतीय नेत्याने रयतवाडी पद्धतीची प्रशंसा केली होती? हो, रानडे, अगदी बरोबर. नामदार रानडे, हां, महादेव गोविंद रानडे यांनी प्रशंसा केली होती. टिळकांनी विरोध, जिथे रानडे प्रशंसा करणार टिळक विरोधातच असणार. ठीक, गोखले आणि टिळक आणि रानडे आणि टिळक भांडणं होती यांची. ठीक, सो हे काही गोष्टी आहेत, याला लक्षात ठेवा. आणि महत्त्वाचं म्हणजे की रयतवाडी सिस्टम बॉम्बे आणि मद्रासला लागू झाली होती. ठीक, बारामहाल जिल्ह्यात देखील लागू झाली होती. कॅप्टन रीड होता, त्याने केली होती. आणि रयतवाडी सिस्टमचं वैशिष्ट्य काय होतं की शेतकऱ्यांशी थेट संबंध यायचा, कोणीही मध्यस्थी नाही, शेतकरी आणि कंपनी यांच्यात थेट संबंध होता. ठीक आहे. त्यानंतर हा प्रश्न आहे 12वा. खालीलपैकी कोणते शहर 1857च्या उठावाचे केंद्र नव्हते? आग्रा, हा. कानपूरवरून तात्या टोपे होते, म्हणजे नानासाहेब पेशवे होते टेक्निकली. दिल्लीवरून बख्त खान होते, हा. अवधवरून होत्या बेगम हजरत महल, लखनौच्या बेगम हजरत महल यांनी अवधचं नेतृत्व केलं होतं. आग्रा मात्र यातून अलिप्त राहिला होता. ठीक. महाराष्ट्रातून 1857च्या उठावाला छुपा सपोर्ट कोणी केला होता? हिडन सपोर्ट केला होता. नाना शंकर शेठ, जगन्नाथ शंकर शेठ यांनी छुपा सपोर्ट केला होता, हिडन केला होता, ओपन नाही केला होता. त्यानंतर मग हा प्रश्न आहे 13वा की खालीलपैकी विसंगत शीर्षक ओळखा. तुम्हाला पुस्तकं दिलेली आहेत 4, त्यापैकी ऑडमॅन आउट करायचं आहे ना. अगदी सोपासा प्रश्न आहे.
विठोबाची शिकवण, कुलकर्णी, लीलामृत, शेठजी प्रताप आणि शेतकऱ्यांचा आसूड. हां, महात्मा फुलेंचा शेतकऱ्यांचा आसूड बाकी 3 मुकुंदराव पाटील यांची. बाकी 3 पुस्तकं मुकुंदराव पाटील यांची आहेत. मुकुंदराव पाटील ब्राह्मणेतर चळवळीचे अग्रगण्य नेते होते. 1919-1920 मध्ये ही चळवळ झाली होती आणि यामध्ये त्यांनी भाग घेतला होता. 1910 ते 30 हा त्यांचा कार्यकाळ होता. 1910 ते 30. ठीक आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील मानवी वसाहतीच्या दृष्टीने मध्याश्मयुग आणि ताम्रपाषाण युगाच्या संदर्भासाठी कुठे संशोधन करण्यात आले? इनामगाव पुणे इथे करण्यात आले होते. आणि मग हा पण PYQ आहे की कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर हे कोणाचे अनुयायी झाले होते पुढे जाऊन? महात्मा गांधींचे अनुयायी झाले होते. अशा प्रकारे 15 प्रश्न हिस्ट्रीचे झाले. ठीक.